गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द डिटेल. डिटेलमध्ये बेटा आता आपले सगळ्याच्या सगळे डिटेलमध्ये आज मला गेट्स बघायचे. ठीक आहे, टोटल आपल्याकडे 7 गेट्स आहेत. आठवत आहे कुठले कुठले? अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट आणि अजून एक एक्स नॉर गेट. ठीक आहे, जेवढे आज कम्प्लीट होईल तेवढे आपण बघू. ठीक आहे, बाकीचे जे काय राहिले असेल ते आपण उद्या बघायचे. ठीक आहे, ओके. आधी क्वेश्चन घेऊन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बेसिक गेट. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बेसिक गेट. फक्त मला बेसिक गेट सांगितले, बाकी कुठलेही गेट बोललेले नाही. मग बेसिक गेटचे माझ्याकडे 3 टाइप्स होतात. आधी क्वेश्चन दिलाय बेटा, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कुठलं बेटा? बेसिक गेट. आता एक एक गेट मी एक्सप्लेन पण करेन आणि तसं आपण लगेच लिहून पण घ्यायचं आहे. ठीक आहे, बरं. गेट्स एक्सप्लेनेशन मध्ये हे जे 7 गेट्स आहेत ना बेटा, या 7 गेट्स मध्ये मी 4 कन्सेप्ट एक्सप्लेन होणार आहेत. या 7 गेट्स मध्ये किती कन्सेप्ट बेटा? 4 कन्सेप्ट. कुठले कुठले? सगळ्यात पहिले त्याचा सिम्बॉल बघायचा आहे, मग त्याचा ट्रूथ टेबल बघायचा आहे, मग त्याची डेफिनेशन बघायची आणि सगळ्यात शेवटी त्याचं बुलियन एक्सप्रेशन बघायचं आहे. सगळ्यात शेवटी काय बघायचं? त्याचं बुलियन एक्सप्रेशन. 4 गेट्स. ठीक आहे, सॉरी 7 गेट्स, माय मिस्टेक. किती गेट्स बेटा? 7 गेट्स. आपल्याला काय काय बघायचे? सिम्बॉल, ट्रूथ टेबल, डेफिनेशन आणि त्याचं बुलियन एक्सप्रेशन. ठीक आहे, ट्रूथ टेबलवरूनच तुम्हाला डेफिनेशन जमते, त्याशिवाय डेफिनेशन जमत नाही. ठीक आहे, आता डेफिनेशन रट्टाबाजी मारायची नाही. ट्रूथ टेबल जर व्यवस्थित समजला तर डेफिनेशन एकदम व्यवस्थित करते. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता माझा जो बेसिक गेट चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा? अँड गेट. आधी क्वेश्चन दिलाय बेटा सगळ्यांनी, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बेसिक गेट. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बेसिक गेट. आता बेसिक गेट मध्ये पहिला गेट माझा कुठला बेटा? अँड गेट. अँड गेटचा सिम्बॉल कालच आपण बघितले. सिम्बॉल मध्ये किती इनपुट येतात? त्याचे 2 इनपुट्स. कुठले कुठले 2 इनपुट्स? ए आणि बी. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा जो सिम्बॉल आहे तो कोणासारखा दिसतो? डी शेपचा एक बऱ्यापैकी आहे. आणि इथे आउटपुटला किती येतं बेटा? वाय. ठीक आहे, आउटपुटला काय असतं? वाय. वाय इज इक्वल टू किती येतं? ए इंटू द बी. वाय इज इक्वल टू किती येतं बेटा? ए इंटू द बी. आता याचा सगळ्यात महत्वाचा पुढचा कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे काय बेटा? याचा ट्रूथ टेबल. तो म्हणजे याचा काय? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मध्ये पहिले तर 2 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये काय बेटा? इनपुट. दुसऱ्या कॉलम मध्ये आउटपुट. पहिल्या कॉलम मध्ये काय आलं? इनपुट. दुसऱ्या कॉलम मध्ये आलं आउटपुट. इनपुट माझे 2 आहेत. कुठले कुठले? ए आणि बी. आणि आउटपुट माझा 1 आहे, तो म्हणजे कुठला बेटा? वाय. तो म्हणजे कुठला आहे? वाय. ओके, इनपुट्स माझे किती आले बेटा? 2 इनपुट आले. तर मला सांगा, सपोज एखादी वायर आहे, त्या वायरला 2 इनपुट दिले. 2 इनपुट दिले म्हणजे मी त्याला काय काय देऊ शकतो? तर त्याला मी फक्त 2च इनपुट दिले तर 0 0 म्हणजे इकडे 0, इथे पण 0, म्हणजे दोघीकडे काय आहे बेटा? 0 0. ए ला पण 0, बी ला पण 0. हा फर्स्ट ऑप्शन झाला. सेकंड ऑप्शन, ए ला 0, बी ला 1. थर्ड ऑप्शन, ए ला 1, बी ला 0. आणि चौथा ऑप्शन काय बेटा? 1 1. चौथा ऑप्शन काय आला? 1 1. ओके, पुन्हा एकदा. म्हणजेच काय झालं की 2 इनपुट दिले तर मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स किती आले बेटा? माझे 4. मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स किती आले? 4. कुठले कुठले? 0 0, 0 1, 1 0, 1 1. ठीक आहे, आता आउटपुट. आउटपुट किती आहे बेटा? y इज इक्वल टू किती असतं? a इंटू द बी. y इज इक्वल टू किती असतं? a इंटू द बी. म्हणतानाच इथे डॉट नाही म्हणत, इंटू बनतोय. म्हणजे इनडायरेक्टली काय असतं बेटा? या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. इनडायरेक्टली या दोघांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करा. 0 इंटू 0 किती येतं बेटा? 0च. राईट. 0 गुणिले कुठली संख्या? 0च. पुन्हा 0 गुणिले 0च. 1 गुणिले 0 0च. आणि 1 गुणिले 1 किती येतं बेटा? 1. 1 गुणिले 1 किती येतं? 1. कळालंय? ओके, हा ट्रूथ टेबल लक्षात आला. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. आता याची डेफिनेशन. पहिली डेफिनेशन फुल कॉन्सन्ट्रेशननी ऐका. पुढच्या डेफिनेशनचे फंडे तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येतील. पहिली डेफिनेशन फुल कॉन्सन्ट्रेशननी ऐका. पुढच्या डेफिनेशनचे फंडे ऑटोमॅटिकली लक्षात येतील. डेफिनेशन पाठ करताना किंवा डेफिनेशन लक्षात ठेवताना ट्रूथ टेबल अतिशय महत्त्वाचा. ट्रूथ टेबल अतिशय महत्त्वाचा. याच्यामध्ये पण काही महत्त्वाचे मुद्दे, ते म्हणजे मी आधीच तुम्हाला सांगून देतो. हाय चं मिनिंग असतं 1. डेफिनेशन मध्ये हाय शब्द आला त्याचं मिनिंग काय असतं? 1. आणि लो असा शब्द आला त्याचं मिनिंग असतं 0. हायचं मिनिंग काय असतं? 1. लोचं मिनिंग काय असतं? 0. मग डेफिनेशन काय सांगता येईल? अँड गेट इज अ गेट. त्याच्या आधी एक कन्सेप्ट सांगायचा होऊन गेला. डेफिनेशन पाठांतर करताना आधी ट्रूथ टेबल बघायचा. ट्रूथ टेबल बघितल्याच्या नंतर सगळ्यात वेगळं आउटपुट कुठे आहे ते शोधायचं. वेगळं आउटपुट शोधायचं. काय शोधायचं?
वेगळं आउटपुट शोधायचं. वेगळं आउटपुट हा 0 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे, हा 1 आहे. वेगळं आउटपुट आहे, वेगळं आउटपुट. येस, वेगळं आउटपुट आलं. येस नो, वेगळं आउटपुट आलं म्हणजे मग याला लक्षात ठेवा, याला लक्षात ठेवा. ठीक आहे, वेगळं आउटपुट आलं याला लक्षात ठेवा. फाईन. मग आता काय सांगता येईल? अँड गेट इज अ गेट. अँड गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज हाय. वेगळं आउटपुट शोधलं. आउटपुट इज हाय. हाय कुठे म्हणजे 1. आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. व्हेन कधी आउटपुट आहे? व्हेन कधी आउटपुट आहे? व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय. व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय. दोघं इनपुट्स कसे आहेत? हाय आहेत म्हणजेच 1 आहेत. व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय. व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय. और एल्स नाहीतर, और एल्स द आउटपुट इज लो. और एल्स द आउटपुट इज लो. मग इनपुट काहीही असू द्या, माझा आउटपुट काय बेटा? लोच आहे. म्हणजे काय? आता पहा इथे मराठी थोडंसं सांगतो. मराठीमध्ये सांगायला गेलं तर काय सांगायचं बेटा की आउटपुट वेगळं कुठे आहे? आउटपुट माझा हाय म्हणजेच काय? 1 आहे. कधी आहे? व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय. जेव्हा माझे दोघं इनपुट्स काय आहेत बेटा? हाय आहेत. येस होतो. जेव्हा माझे दोघं इनपुट्स कसे आहेत? हाय. नाहीतर माझा आउटपुट काय असेल? लो असेल. भले इनपुट काही असू द्या, इनपुट काही असू द्या, माझा आउटपुट किती आहे बेटा? 0च आहे. माझा आउटपुट किती आहे? 0. म्हणून आधी काय बोललो? वेगळं आउटपुट शोधा. आधी काय बोललो? वेगळं आउटपुट शोधा. वेगळं आउटपुट शोधलं की तिथे ऑटोमॅटिकली डेफिनेशन लक्षात येते. काय सांगायचं बेटा डेफिनेशन? पुन्हा अँड गेट इज अ गेट. अँड गेट इज अ गेट. अँड गेट इज अ गेट in which the output is high. In which the output is high. In which the output is high. When both the inputs are high. When both the inputs are high, else the output is low. Else the output is low. रट्टा मारू नका, रट्टाबाजी करू नका, कन्सेप्ट समजून घ्या. पुन्हा एकदा अँड गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. When both the inputs are high ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. When both the inputs, दोघे इनपुट्स हाय बेटा. When both the inputs are high ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. Else the output is low. Else the output is low. ही काय झाली त्याची डेफिनेशन? ही काय झाली त्याची डेफिनेशन? बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन मध्ये काय एवढं विशेष नसतं. जे आपण आउटपुट लिहितो तेच इकडे बुलियन एक्सप्रेशन असतं. बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू ते बेटा a इनटू b. बुलियन एक्सप्रेशन मध्ये पुन्हा आउटपुट लिहायचं असतं, बाकी काही लिहायचं नसतं. ठीक आहे. हा झाला माझा पहिला गेट. कुठला आहे? अँड गेट. पहिला गेट कुठला आहे बेटा? अँड गेट. पहिला गेट कुठला आहे बच्चा लोक? अँड गेट. कळालंय? चलो आता काय करायचं आहे? सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ आधी अँड गेट टाकायला पहिलं किंवा आधी लिहून घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बेसिक गेट लिहिलं बेटा खाली लिहा. देयर आर बेसिकली 3 बेसिक गेट्स. देयर आर बेसिकली 3 बेसिक गेट. फर्स्ट अँड गेट. फर्स्ट अँड गेट. सेकंड ऑर गेट. सेकंड ऑर गेट आणि थर्ड नॉट गेट. थर्ड आहे नॉट गेट. पुन्हा मग फर्स्ट घ्या अँड गेट. फर्स्ट अँड गेट त्याचा सिम्बॉल काढायचा आहे, ट्रूथ टेबल काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. झाले बच्चे लोक? ओके. पुढे डेफिनेशन. आता मी डेफिनेशन सांगतोय. बरं हे कुठे लिहून घ्याल बेटा? आपल्या जागेमध्ये कुठे लिहून घ्या. हाय म्हणजे 1, लो म्हणजे 0. हाय म्हणजे 1, लो म्हणजे 0. हे कुठे लिहून घ्या आपल्या जागे. आपली जागा माहिती बेटा बुकची वरची साईड जी असते ती आपली जागा असते. ठीक आहे. चलो डेफिनेशन. अँड गेट इज अ लॉजिक गेट इन विच. अँड गेट इज अ लॉजिक गेट इन विच. अँड गेट इज अ लॉजिक गेट इन विच द आउटपुट इज हाय. इन विच द आउटपुट इज हाय. इन विच द आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. इन विच द आउटपुट इज हाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. In which the output is high ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. In which the output is high ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. If and only if both the inputs are high. If and only if कधी आउटपुट हाय असतो? जेव्हा दोघं इनपुट्स काय असतील? हाय. If and only if both the inputs are high. If and only if both the inputs are high. If and only if both the inputs are high. Else
or else the output is low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 or else the output is low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 or else the output is low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 हायच्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 येऊ द्या लोच्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 येऊ द्या झालंय आणि सगळ्यात शेवटी बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्यायचं व्हिडिओ पॉज करून बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्यायचं व्हिडिओ पॉज करून बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्यायचं व्हिडिओ पॉज करून लिहिले बेटा बुलियन एक्सप्रेशन झालंय ओके आता माझा सेकंड गेट चालू होईल तो म्हणजे कुठला आहे बेटा आता ऑर गेट सेकंड गेट चालू होईल तो म्हणजे कुठला आहे आता आपला ऑर गेट ओके लक्ष इकडे कोणीही आता काहीच करायचं नाही ऑर गेटचा सिम्बॉल आठवतोय पुन्हा दोन इनपुट्स ठीक आहे दोन इनपुटचे नाव ए बी ठीक आहे क वाला येस आणि मग नंतर इकडे हा आउटपुट झाला y इज इक्वल आउटपुट किती असतं बेटा a प्लस b आउटपुट किती असतं y इज इक्वल किती असतं a प्लस b y इज इक्वल किती असतं a प्लस b आता इकडे पुन्हा इनपुट दोनच आहेत बेटा येस म्हणजे पुन्हा इथे काय येतील आउटकम्स एक तर 0 0 देता येईल 0 1 देता येईल 1 0 देता येईल 1 1 देता येईल आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा दोघांची काय करायची ऍडिशन दोघांची काय करायची ऍडिशन 0 प्लस 0 0 प्लस 0 ऍडिशन करा 0 प्लस 0 0 ची 0 प्लस 1 1 येतं 0 प्लस 1 1 येईल ना मल्टिप्लिकेशन ऍडिशन करायची 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1 प्लस 1 2 राईट 1 प्लस 1 2 चालेल का थोडंसं विचार करा चालेल का नाही चालला का नाही चालला बायनरी ॲडिशन कुठली ॲडिशन आहे बायनरी ॲडिशन मग मुलं म्हणतात सर 1 प्लस 1 0 कॅरीचा 1 ठीक आहे 1 प्लस 1 0 कॅरीचा 1 पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा टिपिकलच्या टिपिकल पॉइंट 1 प्लस 1 0 इथे कॅरीचाच 1 घेतला जातो इथे कॅरीचा 1 घेतला जातो सगळ्यात आयएमपी मुद्दा मुलं इथे 1 प्लस 1 0 लिहून टाकतात 1 प्लस 1 0 नाहीये ऑल गेट म्हटलं की 1 प्लस 1 1च येतो 1 प्लस 1 1च येतो हे लॉजिक गेट मध्ये ऑलचं एक स्पेसिफिक फंडा आहे तो स्पेसिफिक फंडा काय सांगतो जर मी दोघीकडे इनपुट 1 दिले तर मला आउटपुटला 1च भेटतो इथे ऍक्च्युली माझी बायनरी ऍडिशन होत नाही 1 प्लस 1 0 येत नाही 1 प्लस 1 1च येतो टिपिकल व्हेरी टिपिकल मुद्दा ठीक आहे व्हेरी टिपिकल मुद्दा खूप वेळेस बोंबलोय मुलं इथे चुकतात आता एवढं बोंबलून तरी मुलं एक्झाम पेपरमध्ये 1 प्लस 1 0च लिहितात ठीक आहे प्लीज लक्षात ठेवा हे स्टारवाले मुद्दे फिट डोक्यात ठेवा ऑल गेट असतानाच फक्त पण बायनरी ॲडिशन असली तर 1 प्लस 1 0च होतो 1 प्लस 1 0 कॅरीला 1 बायनरी ॲडिशनमध्ये 1 प्लस 1 0 कॅरीचा 1 ठीक आहे असं लक्षात ठेवा मुलांना सांगतो मग मी 1 प्लस 1 0 येतो ना कॅरीचा 1 ऑल गेटमध्ये लिहितो कॅरीचा 1 कुठे लिहितो ऑल गेटमध्ये कॅरीचा 1 कुठे लिहितो ऑल गेटमध्ये कॅरीचा 1 कुठे लिहितो ऑल गेटमध्ये ठीक आहे 1 प्लस 1 0च असतो पण कॅरीचा 1 ऑल गेटमध्ये आपण लिहित असतो कॅरीचा 1 आपण ऑल गेटमध्ये लिहित असतो असंचे असं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा कॅरीचा 1 कुठे येत असतो बेटा ऑल गेटमध्ये येत असतो ठीक आहे बघा आता डेफिनेशन कशी लक्षात घ्यायची बेटा पुन्हा आधी काय शोधा वेगळं आउटपुट कुठे आहे पुन्हा काय शोधा बेटा वेगळं आउटपुट कुठे इथे येस मग काय सांगताय ऑल गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज लो ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 when both the inputs are low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 when both the inputs are low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 when both the inputs are low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 when both the inputs are low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 आपण इथे if and only if वापरलाय if and only if वापरा म्हणजे कसं ऑल गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज लो ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 if and only if both the inputs are low if and only if both the inputs are low if and only if both the inputs are low ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 else the output is high
एल्स द आउटपुट इज हाय. कळालं बेटा? प्रचंड IMP सेशन चालू आहे. प्रचंड IMP सेशन चालू आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा काय सांगते बेटा? ऑर गेट. ऑर गेट इज अ गेट in which the output is low. In which the output is low. If and only if both the inputs are low. If and only if both the inputs are low. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. Else the output is high. Else the output is high. Else the output is high. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. म्हणजे इनपुट काही असू द्या मग आउटपुट काय माझे हायच येते. इनपुट काही असू द्या माझा आउटपुट काय येतं बेटा? हायच येतं. येस. पुन्हा एकदा डेफिनेशन काय सांगता येईल? ऑर गेट इज अ गेट इन विच the output is low. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. If and only if both the inputs are low. If and only if both the inputs are low. Else the output is high. Else the output is high. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. डेफिनेशन झाली. शेवटी बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू किती बेटा? पुन्हा a प्लस b. y इज इक्वल टू किती बच्चा लो? a प्लस b. बुलियन एक्सप्रेशन. कळालंय? चलो सेकंड गेट घ्यायचा आहे. अँड गेटच्या नंतर आता ऑर गेट. बेसिक गेटच चालू आहे. ऑर गेट. ऑर गेट मध्ये सगळ्यात पहिले काय? सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल. इथे प्लीज स्टार काढा. ठीक आहे. ऑर गेट मध्ये चलो ऑर गेटचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल लिहून घ्यायचं आहे. ऑर गेटचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल लिहून घ्यायचं आहे. झालंय? ओके. डेफिनेशन. ऑर गेट इज अ गेट इन विच ऑर गेट इज अ गेट इन विच ऑर गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज लो. In which the output is low. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. ऑर गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज लो. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. If and only if if and only if and only if both the inputs are low. If and only if both the inputs are low. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. If and only if both the inputs are low. ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. Else the output is high. Else the output is high. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. Else the output is high. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. हे कधी लिहायचं बेटा? आधी सिम्बॉल ट्रूथ टेबल व्हिडिओ पॉज करून सगळं झालं त्याच्यानंतर डेफिनेशन लिहायची. हा सिम्बॉल ट्रूथ टेबल झालं मग त्याच्यानंतर डेफिनेशन लिहायची. लिहिलं बेटा? Else the output is high. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. झाले. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा लिहून घ्यायचं बेटा बुलियन एक्सप्रेशन. y is equal to a plus b. बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्या. y is equal to a plus b. y is equal to किती येतं बेटा? a plus b. चल झालंय. नेक्स्ट आता पुढचा कुठला गेट आहे बेटा आपला? नॉट गेट. पुढचा कुठला गेट आहे? नॉट गेट. टाका इकडे नॉट गेट. थर्ड गेट चालू होते माझा. तो म्हणजे कुठला आहे आता? नॉट गेट. सगळ्यांचं लक्ष इकडे. कुठला गेट आहे बेटा? नॉट गेट. नॉट गेटचा सिम्बॉल ट्रायंगल काढायचा. पुढे काय द्यायचं बेटा? बबल. आठवतंय? एकच इनपुट असतो. याला एकच इनपुट येतं. आठवतंय बेटा? एकच इनपुट. y इज इक्वल टू किती लिहिते? a चा बार. y इज इक्वल टू किती येतं? आता a चा बारचं मिनिंग सांगतो. a च्या बारचं मिनिंग सांगतो. आता पहिले तर इनपुट आणि इकडे काय आलं? आउटपुट. इनपुट आणि आउटपुट. किती इनपुट आहे? एकच आहे म्हणून एकच लिहिलं. फक्त a आला आणि y इज इक्वल टू आउटपुट किती आलं? y इज इक्वल टू a चा बार. बरं एकच इनपुट आहे म्हणजे एक तर त्याला मी 0 देईल एक तर 1 देईल. बाकी काही देऊ शकेल का? नाही. बाकी काही मला देता येणार नाही. एकच इनपुट आहे म्हणून फक्त 0 आला आणि एक तर 1 आला. बाकी काहीच देता येणार नाही. कळाले बेटा? ओके. आता पुढे पहा. याचं मिनिंग काय असतं? याचं मिनिंग काय असतं बेटा? याचं उलट मला आउटपुट इकडे भेटतं. उलट भेटतं म्हणजेच काय? 0 दिला तर आउटपुट मला 1 भेटेल. 0 दिला तर आउटपुट काय भेटेल? 1 भेटेल. आणि 1 दिला तर आउटपुट काय भेटेल? 0 भेटेल. उलट भेटला म्हणून त्याला a चा बार म्हटले. a चा बार. ठीक आहे. बार मध्ये गेलं की माणूस कसा उलटा होऊन जातो की नाही? तो फंडा लक्षात ठेवा. ठीक आहे. बार माहिती ना सगळ्यांना? ओके. बार मध्ये गेलं की माणूस उलटा होऊन जातो. म्हणजे 0 झालं की काय येतं? 1 येतं. 1 झालं की काय येतं? 0 येतं. कळालंय? बार मध्ये जाण्याचे तोटे का फायदे समजून घ्या. आता 0चं काय होतं? 1 येतं. 1चं काय होतं? 0 होतं. पुन्हा 0चं काय होतं? 1 होतं. 1चं काय होतं? 0. उलट होतं. उलट म्हणजे काय? 0चं 1 भेटतं. 1चं 0 भेटून जातं. लक्षात आलंय? पुन्हा एकदा ट्रूथ टेबल मध्ये नॉट गेट. नॉट गेटचा ट्रूथ टेबल 0 दिला 1 भेटला. 1 भेटला 0 आलं. म्हणजे 0 दिला तर 1 भेटतं. 1 भेटला तर 0 येईल. कळालं बेटा? 0चं 1 भेटेल. 1चं 0 येऊन जाईल. ओके बच्चा लोग. बरं डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगताय? आता इथे काय वेगळं तर शोधता येत नाहीये.
मग याला एक नाव आहे, याला एक काय नाव आहे, तो इनपुटचं इन्व्हर्शन देतो. इनपुटचं काय देतो, इन्व्हर्शन. इन्व्हर्शनचंच मिनिंग उलटं. इन्व्हर्शनचं मिनिंग काय बेटा, उलटं. त्याला अजून एक नाव आहे कॉम्प्लिमेंट. त्याला अजून एक काय नाव आहे, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचं मिनिंग काय बेटा, उलटं. ठीक आहे. मग काय सांगता येईल, नॉट गेट इज अ गेट इन विच, नॉट गेट इज अ गेट इन विच द आउटपुट इज, इन विच द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट, ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्शन. कॉम्प्लिमेंटचंच मिनिंग काय बेटा, इन्व्हर्शन. इन विच द आउटपुट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. इन विच द आउटपुट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, उलटं. 0चं 1, 1चं 0. 0चं 1, 1चं 0. डेफिनेशन कळाली. पुन्हा बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू किती बेटा, इथे a चा बार. y इज इक्वल टू किती बच्चा लोग, a चा बार. कळालंय. चलो लिखा पडी. सिम्बॉल टू टेबल, व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचंय. सिम्बॉल टू टेबल, व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचंय. सिम्बॉल आणि टू टेबल, व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचंय. ओके, डेफिनेशन घ्या. डेफिनेशन, नॉट गेट इज अ लॉजिक गेट इन विच, नॉट गेट इज अ लॉजिक गेट इन विच, नॉट गेट इज अ लॉजिक गेट इन विच द आउटपुट इज, नॉट गेट इज अ लॉजिक गेट इन विच द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट, इन विच द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट, ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्शन, इन विच द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट, ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्शन, ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्शन ऑफ द इनपुट. इन विच द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट, ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्शन ऑफ द इनपुट, ऑफ द इनपुट. पुढे बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्यायचंय. पुढे बुलियन एक्सप्रेशन लिहून घ्यायचंय. ओके, आज माझे बेसिक गेट झाले बेटा. कुठले कुठले, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. उद्या युनिव्हर्सल गेट, नॅन्ड आणि नॉर होईल आणि कदाचित पुढचं पण संपवलं तर संपून टाकेल. ठीक आहे. उद्या मला 4 गेट्स कदाचित बघेल. कुठले कुठले, नॅन्ड, नॉर, एक्सऑर आणि एक्सनॉर. नॅन्ड, नॉर, एक्सऑर आणि एक्सनॉर. कळालं बेटा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.